मटार वर्षभर टिकवण्यासाठी ब्लांचिंग पद्धत सर्वात प्रभावी आहे, ज्यात मटार उकळत्या पाण्यात 1 मिनिट ठेवून लगेच बर्फाच्या थंड पाण्यात टाकावे, नंतर पूर्णपणे सुकवून लॉक बॅग किंवा हवाबंद डब्यात भरून फ्रीझरमध्ये ठेवावे, ज्यामुळे त्यांचा रंग आणि पोषण टिकून राहते आणि ते 6 ते 8 महिने किंवा त्याहून अधिक काळ ताजे राहतात। मटार साठवण्याची सोपी पद्धत। मटार सोलून घ्या, सर्व मटार शेंगा सोलून घ्या आणि खराब झालेले दाणे काढून टाका। स्वच्छ धुवा, सोललेले मटार वाहत्या पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्या। पाणी गरम करा, एका मोठ्या भांड्यात पाणी उकळायला ठेवा आणि त्यात थोडे मीठ व साखर घाला। ब्लँच करा, पाणी उकळल्यावर मटार घालून 1 मिनिट उकळू द्या किंवा 1 मिनिटापेक्षा कमी आणि लगेच गॅस बंद करा। थंड करा, मटार चाळणीने काढून लगेच बर्फाच्या थंड पाण्यात टाका, ज्यामुळे त्यांची शिजण्याची प्रक्रिया थांबते। यामुळे त्यांचा हिरवा रंग टिकून राहतो। पूर्ण सुकवा, मटार पूर्णपणे थंड झाल्यावर स्वच्छ कापडावर पसरवून किंवा चाळणीत ठेवून पूर्णपणे सुकवा, जेणेकरून त्यातील पाणी निघून जाईल। पॅक करा आणि फ्रीज करा, पूर्ण सुकलेले मटार लहान लॉक बॅगमध्ये किंवा हवाबंद डब्यात भरून फ्रीझरमध्ये ठेवा। हे मटार वर्षभर ताजे राहतील। या पद्धतीचे फायदे: रंग टिकतो, ब्लँचिंगमुळे मटारचा नैसर्गिक हिरवा रंग कायम राहतो। पोषण टिकते, यामुळे मटारमधील पोषक तत्वे टिकून राहतात। दीर्घकाळ साठवण, या पद्धतीने साठवलेले मटार 6 ते 8 महिने किंवा त्याहून अधिक काळ चांगले राहतात।